अगं सध्या वर्ग 12वीचा रिझल्ट लागला आहे, तर इंजिनिअरिंगला जाण्याकरिता पर्सेंटेजची काही अट आहे का? हो वाटते. नाही, असं काही नाहीये वाटते. चला आपण भांडे सरांकडे जाऊया. मे आय कम इन सर? या सर, सध्या वर्ग 12वीचा रिझल्ट लागला आहे, तर इंजिनिअरिंगला जाण्याकरिता काही पर्सेंटेजची अट आहे का? हो, मला असं वाटतं की हा प्रश्न हा केवळ याच विद्यार्थ्यांचा नसून अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की वर्ग 12वीच्या पर्सेंटेजची इंजिनिअरिंगला जाताना कुठली अट आहे का. त्याचं उत्तर आहे होय, परंतु ती अट अतिशय कमी आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 12वीच्या पर्सेंटेजची जी अट आहे ती ओव्हरऑल पर्सेंटेजची नसून फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या 3 विषयामध्ये तुम्हाला 40% म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यांचे 100 मार्क्स जर पकडले तर 300चे 40% म्हणजे 120 मार्क्स हे अनिवार्य आहेत. आणि जर तुम्ही ओपन असाल तर 45% म्हणजे 135 मार्क्स हे अनिवार्य आहेत. याच्यामध्ये ओव्हरऑल पर्सेंटेजची अट नाहीत. तसंही जर तुम्ही व्होकेशनलमध्ये असाल तर व्होकेशनलमध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स सारखा विषय असेल तर तुम्ही याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी घेऊन केमिस्ट्रीच्या ऐवजी कम्प्युटरचे मार्क्स घेऊ शकता 200 आउट ऑफ. त्याला डिव्हायडेड बाय 2 करून तुम्ही पीसी सोबत कम्प्युटर सायन्स जर ॲड केला तर तो जरी 120 किंवा 135 पेक्षा जास्त असेल तरी तुम्ही एलिजिबल आहात. त्याच्यामुळे 120 आणि 135 मार्क्स PCM या विषयामध्ये ही प्रमुख अट आहे. धन्यवाद.